नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाडमध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया ज्वारीच्या पिठाचे धापोळे। तर मी इथे 3 जग भरून पाणी घेतलेले आहे आणि ते चांगल्या प्रकारे उकळून सुद्धा घेतलेले आहे आणि मी त्यामध्ये आता 2 चम्मच मीठ टाकून घेणार आहे व इथे मी 5 मिनिट झाकून देणार आहे, तोपर्यंत पीठ भिजून घेणार आहे। तर इथे मी पीठ घेतलेले आहे व मी यामध्ये भिजून घेणार आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे पीठ भिजून घेतलेले आहे। जास्त पातळ सुद्धा नाही आहे आणि जास्त घट्ट सुद्धा नाही आहे। तर मी ह्या गंजावरचं झाकण काढलेलं आहे। अशा प्रकारे आपलं अंदाज सुद्धा आलेला आहे। अशा प्रकारे मी हे बॅटर याच्यामध्ये टाकून देणार आहे आणि सतत घोटत सुद्धा राहणार आहे। अशा प्रकारे मी हे 10 मिनिट घोटून घेणार आहे व मी यामध्ये टाकण्यासाठी थोडं जिरं घेतलेलं आहे, थोडी मीठ घेतलेली आहे आणि तिखट सुद्धा घेतलेलं आहे। मी यामध्ये 3 चम्मच तिखट टाकून घेणार आहे। हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं आहे तिखट व मी यामध्ये आता जिरं टाकून घेणार आहे। मी लगेच तीळ सुद्धा टाकून घेणार आहे। ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे मी। तर इथे अर्धा तास झालेला आहे आणि आपलं शिजलेलं सुद्धा आहे। तर आता आम्ही याचे धापोळे टाकून घेणार आहे। तर मी आता धापोळे बनवण्यासाठी अगोदर साडी टाकून घेतलेली आहे, त्याच्यावरती धोतर टाकून घेतलेलं आहे। तर मी इथे अशा प्रकारे धापोळे बनवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता 1 चम्मच भरून मी धापोळ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे गोल फिरून टाकून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी सर्वच धापोळे टाकून घेणार आहे। तर अशा प्रकारे माझे सर्व धापोळे टाकून झालेले आहे, तुम्ही बघू शकता। तर मी हे संध्याकाळपर्यंत अशीच उन्हामध्ये टाकून ठेवणार आहे। तर इथे ज्वारीच्या पिठाचे धापोळे आता संध्याकाळ झालेली आहे। तर आता मी याच्यावरती पाणी टाकून शिंपून घेणार आहे। तर मी याच्यावरती अशा प्रकारे पाणी शिंपडून घेणार आहे। तर मी अशा प्रकारे पूर्ण पाणी शिंपडून घेतलेलं आहे। तर मी 10 मिनिट असंच रेस्ट करणार आहे। पाणी शिंपून 10 मिनिट झालेले आहे व मी अशा प्रकारे हे धापोळे काढून घेणार आहे।
तुम्ही बघू शकता एक सुद्धा तुकडा पडलेला नाहीये. तर अशा प्रकारे मी सर्वच धापोडे काढून घेणार आहे. तर मी अशा प्रकारे हे सर्व काढून घेतलेले आहे. आता मी हे आणखी उन्हामध्ये वाळू टाकून घेणार आहे.